नमस्कार मंडळी, मी वैशाली देशमुख. सुहाना सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत. मस्त थंडीचे दिवस, त्यामुळे संक्रांत ते रथसप्तमी आपण गुळाची पोळी अगदी आवर्जून करून खातो. मला आठवतं, माझी आई जेव्हा गुळाची पोळी करायची ना, ती त्याच्यामध्ये तीळ, गूळ आणि थोडंसं बेसन पण भाजून घालायची. काही जणी त्यात शेंगदाण्याचं कूट वगैरे सुद्धा घालतात. जनरली गुळाची पोळी पातळ आणि कडक असते, तुकडा मोडला जाईल अशी. पण मी जेव्हा गुळाची पोळी करते ना, तेव्हा मी त्यात असा एक पदार्थ ॲड करते की त्याच्यामुळे माझ्या गुळाच्या पोळ्या भरपूर सारण भरलेल्या आणि खुसखुशीत होतात. आणि चव तर अशी की खाल्ल्यानंतर जिभेवर रेंगाळत राहील अशी. चला तर मग आज गुळाच्या पोळीची माझी सिक्रेट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. मला 100% खात्री आहे की माझी ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही या पद्धतीने गुळाची पोळी नक्की करून बघणार. आजची रेसिपी दाखवताना मी जे साहित्याचे प्रमाण सांगणार आहे तेवढ्या साहित्यामध्ये अंदाजे 8 गुळाच्या पोळ्या होतात. आता यासाठी मी घेतले आहेत 1 वाटी गावरान म्हणजे पॉलिश न केलेले तीळ, अर्धी वाटी बेसन आणि 1 वाटी गूळ. आता सगळ्यात आधी मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे, साधारण 1 ते 2 मिनिट फक्त. जास्त भाजायचे नाही, कारण जास्त भाजले गेले तर तीळ कडवट होतात. आता तीळ भाजून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच कढईमध्ये अर्धी वाटी बेसन घेतलंय, ते भाजायचे. बेसन सुकच भाजायचं, तूप वगैरे काही घालायची गरज नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे, कारण खाली लागायला नको. बेसन भाजल्याचा छान वास यायला लागला की गॅस बंद करायचा. जास्त वेळ भाजायचं नाही, नाहीतर मग बेसनाचा रंग बदलतो. आता हे बेसन सुद्धा भाजून झालेलं आहे. आता हे थंड झालेले तीळ, बेसन आणि गूळ आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. हे बघा, मिक्सरमध्ये किती छान एकजीव झालंय. कधी कधी साधा गूळ मिक्सरमध्ये फिरवल्यावर थोडासा पाघळतो, पण आपण ऑर्गॅनिक गूळ वापरल्यामुळे तसं काही झालेलं नाहीये. आणि हा आहे तो सिक्रेट पदार्थ की जो मी गुळाच्या पोळ्या करताना सारणात घालते, आणि तो म्हणजे खवा. 125 ग्रॅम खवा मी यात वापरणार आहे. म्हणजे साधारण ज्या वाटीने आपण 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी बेसन घेतलं होतं, त्याच वाटीच्या मापाने मी साधारण 1.25 ते 1.5 वाटी खवा घेणार आहे. म्हणजे आपण मिक्सरमधून जे सारण फिरवून घेतलं होतं ना, त्याच्या साधारण निम्मे प्रमाण खवा आहे. खवा सुद्धा आपण कढईमध्ये थोडासा भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश शिल्लक राहणार नाही. हे पहा, आता मी खवा भाजते. हळूहळू खवा पातळ व्हायला लागतो, तूप सुटायला लागतं. मंद आचेवर आपण तो भाजायचा आहे. 2 ते 3 मिनिटं फक्त भाजायचा आहे, जास्त नाही. आता खवा भाजून झाला आहे. खवा गार होईपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ. ज्या वाटीने आपण तीळ, गूळ सगळं साहित्य घेतलेलं होतं, त्याच वाटीने मी 3 वाट्या कणिक घेते. कणिक भिजवताना त्यात चिमूटभर मीठ आणि पाव वाटी तेलाचं मोहन घालायचं, म्हणजे पोळी खुसखुशीत होते. एरवी गुळाची पोळी करताना बरेच जण त्याच्यात मैदा किंवा बेसन घालतात, पण आपल्याला या पोळ्या कडक करायच्याच नाहीयेत, त्यामुळे मैदा घालायची गरज नाही. कणिक फार सैल पण भिजवायची नाही आणि पुरी इतकी घट्ट पण नाही. साध्या पोळ्या करताना आपण जशी मऊ कणिक भिजवतो तशीच थोडं थोडं पाणी घालत भिजवून घ्यायची आणि तेलाचा हात लावून थोडा वेळ झाकून ठेवायची, म्हणजे ती छान मुरेल. खवा तोपर्यंत गार झालेलाच आहे. आपण मिक्सरमध्ये जे तीळ, गूळ, बेसन फिरवून घेतलं होतं, त्या मिश्रणामध्ये आता खवा आपल्याला मिक्स करायचा आहे. बरेच जण गुळाची पोळी करताना सारणात जायफळ, वेलदोड्याची पूड वगैरे घालतात, पण मला स्वतःला भाजलेले तीळ, बेसन, गूळ या पदार्थांना स्वतःची एक खमंग चव असते ना, तीच आवडते. त्यामुळे मी त्याच्यात जायफळ, वेलदोडे वगैरे काही घालत नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर घाला. खवा भाजलेल्या कढईतच मी आता हे मिश्रण टाकते आणि एकत्र करते, म्हणजे कढईला जे तूप लागलेलं होतं ना, ते पण आता सगळं या मिश्रणामध्ये मिक्स होईल. बघा, खव्यामुळे हे मिश्रण किती छान एकजीव झालंय, अगदी पुरणासारखं सॉफ्ट झालंय. आता मी त्याचे लाडू करून घेते.
हे बघा, याचे 8 लाडू झालेले आहेत. चला, आता सगळी तयारी झालेली आहे. आता पोळ्या करायला घेऊ. आता ह्या वेळामध्ये कणिकही छान मुरली आहे. कणकेचा गोळा आणि सारणाचा गोळा साधारण एकाच आकाराचं घेतलंय. हाताने कणकेची पारी करून घेऊयात. थोडासा तेलाचा हात लावला तरी चालेल. आणि त्याच्यात हा जो सारणाचा गोळा केलाय तो भरून पूर्णपणे हळूहळू असा छान कव्हर करायचा, कुठेही गॅप न ठेवता. साधारण पुरणाची पोळी करतो तसंच. मी गव्हाचं पीठ लावूनच पोळी करते. तुम्ही तांदळाची पिठी सुद्धा घेऊ शकता. पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोल पोळी करणं ही सुद्धा एक कला आहे बरं का. त्यासाठी एक ट्रिक आहे. हे बघा, पोळपाटावर जेव्हा तुम्ही लाटण्याने पोळी लाटता तेव्हा लाटण्याचा दाब पोळीच्या सेंटरला द्यायचा नाही. पोळीच्या कडेने लाटण्याने लाटत लाटत ती मोठी करायची असते. अगदी हलक्या हाताने मी ही पोळी लाटते. जनरली आपण बघतो की गुळाच्या पोळीला बाहेरच्या बाजूनी कणकेची कड राहते. पण ही बघा, आता ही पोळी लाटून झाल्यावर तुम्हाला दिसत असेल की गुळाचं सारण अगदी छान शेवटपर्यंत पसरलेलं आहे. तव्यावर तूप सोडून पोळ्या भाजल्या तरी छानच लागतात, किंवा खायच्या वेळी वरून तूप घेतलं तरी हरकत नाही. आता हा व्हिडिओ बघताना तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की गुळाच्या पोळीत खवा घालावा असं मला का वाटलं. याचं एक कारण असं आहे की मला पदार्थांमध्ये नवीन नवीन प्रयोग करून बघायला खूप आवडतं. एका ठराविक पद्धतीने करत असलेल्या पदार्थामध्ये जर एखादा इन्ग्रेडियंट आपण ॲड केला, बदलला, पारंपरिक पदार्थांमध्ये काही काळानुरूप बदल केले तर तो पदार्थ टेस्टी तर होतोच, पण त्याबरोबर हेल्दी सुद्धा होतो. हेल्दी अँड टेस्टी. आता आपली पारंपरिक गुळाची पोळी आवडली तरी जास्त प्रमाणात आपण ती खाऊ शकत नाही, कारण गूळ आणि तीळ उष्ण असतात. त्यामुळे जास्त जर गुळाची पोळी खाल्ली तर त्याचा त्रास होऊ शकतो. मग मला असं वाटलं की सारणात जर खवा ॲड केला तर ऑटोमॅटिकली तिळाचं आणि गुळाचं प्रमाण कमी होईल. सारण नुसतंच गोडगोड लागणार नाही, तर त्यात खव्याचा स्वाद ॲड होईल आणि अशी गुळाची पोळी बिनधास्तपणे खाता येईल. तुम्हाला या रेसिपीचं अजून एक सिक्रेट सांगते. ते म्हणजे ही गुळाची पोळी तुम्ही कोणाला खायला जर दिलीत तर त्यांना ती अतिशय आवडते, वेगळी वाटते. तिळगुळाची चव पण त्याच्यात परफेक्ट लागते, पण खवा घातलाय हे मात्र पटकन लक्षात येत नाही. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.